नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव गुरुनाथ बांगर. माझी शेती माझा प्रवास या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज मी माझ्या आयुष्यातला एक वेगळाच वाढदिवस साजरा करतोय. माझा नाही, माझ्या मुलांचाही नाही, तर माझ्या आंब्याच्या झाडांचा. आज ही झाडं 3 वर्षांची झाली आहेत. लोक म्हणतात झाडं म्हणजे झाड, त्यात काय. पण माझ्यासाठी ही झाडं म्हणजे माझी स्वप्न आहेत, माझी लेकरं आहेत आणि माझ्या भविष्याची खरी गुंतवणूक आहेत. मित्रांनो, 3 वर्षापूर्वी या जमिनीवरती उभा होतो तेव्हा इथे फक्त मोकळी जमीन होती, दगडधोंडे होते, झाडं होती. हातात फावडा होता, डोळ्यात स्वप्न होतं आणि मनात 1000 प्रश्न होते. झाडं जगतील का? पाणी पुरेल का? उत्पन्न मिळेल का? लोक काय म्हणतील? पण एक गोष्ट ठरली होती, हरायचं नाही. त्या दिवशी झाडं लावायला आलेली माणसं देखील त्यांनी देखील विचारलं, आंबे लावतोय की वांग्यांचं जंगल? मी म्हटलं, आज जंगल वाटत असेल पण उद्या हीच माझी संपत्ती असेल. मित्रांनो, व्हिडिओमध्ये बाग हिरवीगार दिसते, पण या हिरवाई मागे किती संघर्ष आहे हे फक्त शेतकरी जाणतो. कधी प्रचंड उन्हाने झाडे कोमेजली, कधी मुसळधार पावसाने नुकसान झालं, कधी रोग आले, कधी किडीचा प्रादुर्भाव झाला, कधी पाण्याची चिंता, कधी खर्चाची चिंता. लोक म्हणतात मुलांवरती प्रेम करा. मी म्हणतो झाडांवरती मुलांनी एवढंच प्रेम करा, कारण मुलं मोठी झाली की स्वतःच्या आयुष्यात व्यस्त होतात, पण झाडं आयुष्यभर तुमच्यासाठी फळ देत राहतात. माझ्या घरात जर मला कोणी रोज भेटत असेल तर ती माझी झाडंच आहेत. प्रत्येक नवीन पालवी दिसली की आनंद होतो, एखादं पान वाळलं की काळजी वाटते. आज ही झाडं माझ्या कुटुंबाचा भाग झाली आहेत. आपण समजतो की आपण झाडं वाढवतो, पण खरं सांगू, झाडं आपल्याला जगवत असतात. ती पाऊस आणतात, हवा शुद्ध करतात, पक्ष्यांना घरं देतात, जमिनीला जीव देतात आणि आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित ठेवतात. आज जर प्रत्येक शेतकऱ्याने आणि प्रत्येक नागरिकाने दरवर्षी एक झाड लावलं तर भविष्यात पाण्याची आणि हवामानाची अनेक संकट कमी होतील. आता एक गुपित सांगतो, गेल्या 3 वर्षात मी या झाडांशी इतकं बोललोय की कधी कधी बायको आणि मुलं म्हणते, आमच्याशी कमी बोलता आणि आंब्यांशी जास्त बोलता. मी म्हटलं, अरे तुम्ही उत्तर तरी देता, ही झाडं फळं देतात. मित्रांनो, या झाडाने एक गोष्ट मला शिकवली, पहिल्या वर्षी फळ नाही, दुसऱ्या वर्षी फळ नाही, तरी झाड वाढत राहिलं, कारण त्याला माहित होतं योग्य वेळ आली की फळ नक्की मिळणार. आपलं आयुष्य असंच आहे, मेहनत कर राहा. तुमच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण ते पाणी आपण आपल्या विहिरीला बांधण्यासाठी वापरलं. माफी मी तुमची देखील मागतो, कारण खूप महिन्यांनी मी हा व्हिडिओ बनवतोय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. यापुढे नवीन टॉपिकवरती तुमच्याशी चर्चा करणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी एकच आवाहन करतो, येणाऱ्या प्रत्येक पावसाळ्यामध्ये आपण एक तरी झाड लावूयात आणि ही पृथ्वी जगण्यालायक करूयात. इथेच थांबतो. जय हिंद, जय बळीराजा.